गिरोलीत आगीच्या नुकसानीनंतर आपण शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी घटनास्थळी आलो आहोत. दादा, आपलं काय नुकसान झालं, काय सांगाल याबद्दल? नमस्कार साहेब. साधारण आपण इथे बघतोय आता जी सभोवताली परिस्थिती तुम्हाला दिसते. आमचा जो मधमाशा पालनाचा व्यवसाय होता आणि त्याच्या नियोजनासाठी जवळपास 850 पेट्या आमच्या ज्या लाकडी या ठिकाणी होत्या आणि त्याला आम्ही मेन प्रक्रिया करून पुढे मधमाशांच्या पैदाशी वाढीसाठी ज्या तयार पेटे ठेवले होते त्या पेट्या या आगीच्या झालेल्या प्रकारामध्ये आमच्या भस्मसात झालेल्या आहेत. 850 पेट्या साधारणपणे म्हणजे जवळपास 25 ते 30 लाख रुपये जे नुकसान आहे ते आमचं या लाकडी मधमाशांच्या पेट्यांचं झालेलं आहे. शासकीय अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, कोणी भेटी दिल्या, काय सांगाल? आता सर ही घटना सोमवारी घडली 23 तारखेला आणि त्याच दिवशी या ठिकाणी आमच्या गावच्या तलाठी असतील, कोतवाल असतील यांनी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केलेला आहे आणि त्यानंतर कोडोली पोलीस स्टेशनला आम्ही रीतसर फिर्याद दिल्यानंतर पोलीस स्टेशनची सुद्धा अधिकारी कर्मचारी यांनी येऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून या ठिकाणी पंचनामा केलेला आहे. आपली रास्त मागणी काय असेल, काय सांगाल? आमची रास्त मागणी म्हणजे साहेब एवढीच आहे. आम्ही शेतकरी आहे. आज जो काही शेजारच्या शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एवढ्यासाठीच म्हणेल की अगदी भर दुपारी या ठिकाणी आग लावली. आम्हाला बाजूला शेजारी त्यांच्या असताना सुद्धा आम्हाला कोणतीही कल्पना दिली गेली नाही, कुटुंबियांना सांगितलं गेलं नाही. आणि जो काही आम्ही अगदी जीवापाड या मधमाशांच्यावर प्रेम करायचं आणि ह्या ज्या मधमाशांच्या पेट्या ज्या भक्ष्यस्थानी पडलीत, तर निश्चितच हे पर्यावरणाचं काम करत असताना, रोजगार निर्मितीचं काम करत असताना हे जे काही मधमाशांच्या पेट्या आमचे नुकसान झालेत, या पैशापेक्षा सर्वात महत्त्वाचं जे साहित्य आमचं जळीत झालेलं आहे, हे साहित्य पुढील व्यवसायासाठी जे आम्हाला आवश्यक आहे ते मिळण्यासाठी जे जे काही आपल्याला सहकार्य करता येईल, कारण आज शेतकरी असेल किंवा लोकप्रतिनिधी तुम्ही म्हटलात तसं किंवा शासकीय काही या ठिकाणी मदत असेल, ही जर निश्चितच मिळाली तर आज जो काही मधमाशा पालनाचा जो व्यवसाय आहे ग्रामीण भागासाठी किंवा पर्यावरणासाठी, तो निश्चितच त्याला ऊर्जित अवस्था देण्यासाठी आणि परत आम्हाला मधमाशींच्या पैदास करण्यासाठी ही जे साहित्य लागतं ते साहित्य मिळण्यासाठी मदत व्हावी एवढी अपेक्षा आहे आमची.